नमस्कार, मी करणसिंह पवार. बातमी बळीराजाची. या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता कृषी विषयक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेणार आहोत. बळीराजा टॉप 10 मधून. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात परदेशी सफरचंदाची आवक वाढू लागली. इराण आणि तुर्कीचे सफरचंद एपीएमसी फळ बाजारात येऊ लागलेत. परदेशी सफरचंदाला अनेक ग्राहक पसंती दर्शवत असून भाव व्यवस्थित असल्यामुळे ग्राहक आवर्जून सफरचंद खरेदी करत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली. त्यामुळे शेतीवर परिणाम होतो. धरणात केवळ 52% पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणावर सिद्धेश्वर धरण हे अवलंबून आहे. या धरणात देखील केवळ 35% पाणीसाठा शिल्लक आहे. तर दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं. कोणत्याही खताशिवाय तसेच कीटकनाशक न वापरता सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्याने गावरान चिक्कूची लागवड केली. नांदेड जिल्ह्यातील धानोरामधील यशवंतराव कुराडे यांनी आपल्या 2 एकरात सेंद्रिय पद्धतीने चिक्कूची लागवड केली. कोणत्याही खताचा वापर ते करीत नाहीत. शेणखत, वेळेवर पाणी आणि फुलं टिकवण्यासाठी घरगुती गूळ, हळद, लिंबोणीचा पाल्याचा अर्क यापासून औषधं तयार करून एक वेळ फवारणी करतात. तर चिकू हे नाशवंत फळ नाही. शिवाय गारा वारा पाऊस याचा फारसा परिणाम या फळावर होत नसल्यानं चिक्कू बागेचं नुकसान होत नाही. कुऱ्हाडे वर्षाकाठी खर्च वगळता 1 लाखांचं उत्पन्न घेतात. वर्ध्यातील देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांसाठी कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. आवक जास्त झाल्याचं सांगून 2 दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदीवरून शेतकरी आक्रमक झालेत. हमी भावात कापूस खरेदी न केल्यास गुन्हे दाखल होण्याचा इशारा दिला होता. या इशाऱ्याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानं बाजार बंद असल्याचं कारण सांगितलं होतं. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडकासह टोमॅटोची आवक वाढली. सोलापूरच्या बाजारात दोडकासह टोमॅटोला चांगला भाव मिळतोय. सरासरी दोडक्याची रोज 10 ते 20 क्विंटल पर्यंत आवक ही होते. तर टोमॅटोची आवक ही 200 ते 300 क्विंटल होते. जायकवाडी धरणाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांनी विरोध केलाय. जायकवाडी धरणात उतरून यावेळी मच्छीमारांनी जलसमाधीचा इशारा दिला होता. दरम्यान पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, जितू परदेशी यांनी आंदोलकांची भेट घेतली. मासेमारी व्यवसायात अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीमारांचा समावेश आहे. परभणी कृषी आणि महसूल विभागाकडून जिल्ह्यातील यंदाच्या रब्बी हंगामातील अंतिम पेरणी क्षेत्र जाहीर केलं. त्यानुसार यंदा जिल्ह्यात 2,92,000 हेक्टर पेरणी झाली. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या पेरणी क्षेत्रात 4,25,000 हेक्टरने घट झाली. गतवर्षीपेक्षा यंदा ज्वारी, करडईच्या क्षेत्रात वाढ झाली. यंदा परभणी, सेलू, सोनपेठ, गंगाखेड या 4 तालुक्यात सरासरीपेक्षा कमी, तर जिंतूर, मानवत, पाथरी, पालम, पूर्णा या 5 तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पेरणी झाली. नंदुरबार भाजीपाला मार्केटमध्ये लसणाची आवक वाढल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. संपूर्ण राज्यात लसणाचे भाव गगनाला भिडलेत. मात्र नंदुरबार जिल्ह्यात लसणाची आवक वाढल्यानं लसणाचे भाव घसरले. गेल्या महिन्यात 500 रुपये किलोने विकला जाणारा लसूण आता 120 रुपयांनी विकला जातोय. त्यामुळे लसूण उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले. वर्ध्यातील आर्वी तालुक्यातील खरांगणा, मोरांगणा येथे जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. शुद्ध गवळाऊ वंशावळ निवड प्रकल्पांतर्गत प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रदर्शनाला परिसरातील पशुपालकांनी प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना प्रकल्पाविषयी माहिती देत योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. नवी मुंबईच्या एपीएमसी फळ बाजारात परदेशी सफरचंदाची आवक ही वाढू लागली. इराण आणि तुर्कीचे सफरचंद एपीएमसी फळ बाजारात येऊ लागले. तर परदेशी सफरचंदाला अनेक ग्राहक हे पसंती दर्शवत असून भाव व्यवस्थित असल्यामुळे ग्राहक आवर्जून सफरचंद खरेदी करत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. अभी ईरान से और टर्की से ज़्यादा आ रहा है एप्पल. टर्की का अवेलेबिलिटी अभी बहुत ज़्यादा आ रहा है. ईरान का भी बहुत आ रहा है. थोड़े दिनों में अभी ईरान का माल खराब होने लगेगा. टर्की का तो अभी मई जून तक आएगा, जुलाई तक. वॉशिंगटन से भी आ रहा है एप्पल. इटली से एप्पल आ रहा है. और थोड़े दिनों में अपना ब्राज़ील, न्यूजीलैंड वगैरह सब चालू हो जाएगा. तो पूरा ऑल ओवर वर्ल्ड से एप्पल आता है इंडिया में. और 12 महीना कोई ना कोई कंट्री चालू ही रहता है. हिंगोली जिल्ह्यात यावर्षी पावसाचा मोठा खंड पडल्याने हिंगोली परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील येलदरी धरणाच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली.
त्यामुळे शेतीवर परिणाम होतोय। धरणात केवळ 52% पाणीसाठा शिल्लक आहे। या धरणावर सिद्धेश्वर धरण अवलंबून आहे। या धरणात देखील केवळ 35% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। दोन्ही धरणाच्या पाणी पातळीत घट झाल्याने हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागात पाणी टंचाईचं संकट निर्माण होऊ शकतं। या संदर्भात येलदरी धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी। हिंगोली जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचा मोठा खंड पडला आणि कमी पाऊस झाल्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची घट झालेली आहे। मी सध्या हिंगोलीच्या येलदरी धरण परिसरामध्ये आहे। आपल्याला वाटत असेल एखादं तळ आहे, मात्र हे येलदरी धरण आहे। बघू शकता की झपाट्याने पाणी पातळीमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळते। या पाणी पातळीमध्ये गेल्या वर्षी जवळपास या फेब्रुवारी महिन्यामध्ये या धरणामध्ये 90% पाणी साठा होता। मात्र यावर्षी पावसाचा मोठा खंड पडला त्यानंतर जिल्ह्यातील तिन्ही धरणामध्ये इसापूर असो, येलदरी असो, सिद्धेश्वर असो या तिन्ही धरणामध्ये पाणी पातळीमध्ये घट झालेली आहे। सध्या येलदरी धरणाच्या पाणी पातळीमध्ये जवळपास सध्या 52% पाणी साठा आहे आणि या धरणावरती इसापूर धरण अवलंबून आहे आणि त्या धरणामध्ये सध्या केवळ 34% पाणी साठा आहे। या येलदरी धरणाचा पाणी पुरवठा शेनगाव शहराला होतो आणि सिद्धेश्वर जे धरण आहे त्याचा पाणी साठा हिंगोली शहरासह वसमत शहराला होतो। मात्र जवळपास 3 वर्षापूर्वीपासून जिल्ह्यात पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता झपाट्याने पाणी पातळीमुळे घट झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शहरांना जे आहे ते पाणी टंचाईचे संकट ओढवणार असल्याची शक्यता निर्माण झालेली आहे। पहिल्यांदाच केवळ 52% धरण आलेलं आहे। यामुळे जिल्ह्यातील अनेक भागामध्ये येत्या काळामध्ये पाणी टंचाई भेडसावणार हे मात्र नक्की। कॅमेरामन राजू सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। आता पाहूयात यशोगाथा। कोणत्याही खताशिवाय तसेच कीटकनाशक न वापरता सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्याने गावरान चिक्कूची लागवड केली आहे। नांदेड जिल्ह्यातील धानोरामधील यशवंतराव कुऱ्हाडे यांनी आपल्या 2 एकरात सेंद्रिय पद्धतीने चिक्कूची लागवड केली। कोणत्याही खताचा वापर ते करीत नाहीत। शेणखत वेळेवर, पाणी आणि फुलं टिकवण्यासाठी घरगुती गुळ, हळद, लिंबोणीचा पाल्याचा अर्क यापासून औषधं तयार करून एक वेळ फवारणी करतात। तर चिक्कू हे नाशवंत फळ आहे। शिवाय गारा, वारा, पाऊस याचा फारसा परिणाम या फळावर होत नसल्यानं चिक्कू बागेचं नुकसान होत नाही। कुऱ्हाडे वर्षाकाठी खर्च वगळता 1 लाखांचा उत्पन्न घेतात। आणि चिकूची एकदम सेंद्रिय पद्धत असल्यामुळे आणि ज्यावेळेस आम्ही चिकूला पाणी आणि शेणखत आणि फक्त ज्यावेळेस फूल येते, फूल टिकविण्यासाठी म्हणून गूळ, ताक असं मिक्स करून आणि औषधाचं डेमोमध्ये एक फवारणी करते आम्ही पिचकारीनं आणि त्याच्यानंतर आम्ही काहीच करू शकणार, फक्त पाणी तेवढं देऊ शकत्या। याच्यावर म्हणजे एका झाडाला जे झाड दिसाले म्हणजे उभा आहे ते एका झाडाला मला 5 कटा 6 कटा माल वगैरे खेळत मोकळा निघू शकते। तर अशा पद्धतीची मी लागवड करतो। वर्ध्यातील देवळी कृषी उत्पन्न बाजार समिती 2 दिवसांसाठी कापूस खरेदी बंद करते। आवक जास्त झाल्याचे सांगून 2 दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती। दरम्यान हमी भावापेक्षा कमी दरात कापूस खरेदीवरून शेतकरी आक्रमक झाले। हमी भावात कापूस खरेदी न केल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्याला व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानं बाजार बंद असल्याचं कारण सांगितलं। की जो कापसाला 7020 रुपये हमीभाव ठरवण्यात आलेला आहे त्या भावाने या ठिकाणी कुठलाही व्यापारी कापूस खरेदी करत नाही आहे। सरकारने यामध्ये जबाबदारी निश्चित करून, सरकारने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांचा कापूस हमी भावाने खरेदी करून शेतकऱ्यांना न्याय दिला गेला पाहिजे। कारण की जो हमीभाव शेतकऱ्या नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा हळदीच्या दराने सध्या उच्चांक गाठला। गेल्या 4 दिवसांपासून हळदीची प्रति क्विंटल 15,000 रुपये दराने विक्री होते। हळदीच्या दराने अचानक उसळी घेतल्याने हळद साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची चांदी झाली। यापूर्वी ऑगस्ट महिन्यापर्यंत हळदीला 9 ते 10 हजारांचा भाव मिळत होता। नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाड्यातील लातूर, हिंगोली, संभाजीनगर, यवतमाळ, धाराशिव या भागातूनही हळद उत्पादक आपला माल विक्रीसाठी नांदेड येथील बाजारपेठेत आणतात। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे। जायकवाडी धरणाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांनी विरोध केला। जायकवाडी धरणात उतरून यावेळी मच्छीमारांनी जलसमाधीचा इशारा दिला होता। दरम्यान पारनेर मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके, जितू परदेशी यांनी आंदोलकांची भेट घेतली। मासेमारी व्यवसायात अहमदनगर जिल्ह्यातील मच्छीमारांचा समावेश आहे। दरम्यान या मागणी संदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सर्व माहिती देणार असं लंकेंनी सांगितलं। तोडलेलं नाही दादा,
निलेश लंके यांनी मच्छीमारांची भेट घेतलेली आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत यावरती चर्चा करणार असं देखील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी म्हटलंय। तर या भेटी दरम्यान ते चर्चा देखील करणार आहेत असं देखील त्यांनी सांगितलं। सौर ऊर्जा प्रकल्पाला मच्छीमारांचा विरोध आहे। कलेक्टर साहेबांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्याशी माझा संपर्क झालेला नाही। त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुद्धा ही सगळी सत्य परिस्थितीची माहिती सरकारला त्या ठिकाणी सांगण्यासाठी मी त्या ठिकाणी भाग पाडणार आहे। मी सुद्धा या राज्यातील एक घटक म्हणून मी आता राज्याचे मुख्यमंत्री असो उपमुख्यमंत्री असो यांना त्या ठिकाणी फोनद्वारे संपर्क करून या सगळ्या घटनेची माहिती देणार आहे। माहिती देऊनच ती माहिती देऊन राहणार नाही का हा प्रकल्प आता कॅन्सल केला पाहिजे। कारण मी आतापर्यंत अनेक आंदोलनं पाहिले, पण छोटे छोटे 4 आणि 5 वर्षाचे मुलं जर 8-8 घंटे जर पाण्यात उभा राहून जर आंदोलन करणार असेल तर ही घटना एकदम धक्कादायक घटना आहे। शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने शेती न करता वेगळी वाट निवडल्यास त्याचा नक्की फायदा होत असल्याचं दिसून येते। महागाव तालुक्यातील गुंजमधील शेतकरी श्याम सुंदरवार यांनी 4 एकर क्षेत्रात कोबी आणि वांग्याची लागवड केली। यातून नफा हातात पडतोय। खरीप हंगामात झालेल्या नुकसानामुळे खचून न जाता शेतकरी वेगवेगळ्या पिकांची लागवड करताना दिसतात। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडताना दिसतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी। गुंज येथील श्याम सुंदरवार शेतकऱ्याने आपल्या 4 एकर शेतामध्ये फ्लावर आणि वांग्याची लागवड केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात नुकसान झालेलं होतं, ते भरून काढण्यासाठी आता शेतकरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या आपल्या शेतामध्ये लावून याचा फायदा घेत आहेत। तर या ठिकाणी जर पाहिलं तर गुंज येथील श्याम सुंदरवार यांनी एका एकरामध्ये नव्हे तर 4 एकरामध्ये याचा फायदा जवळपास 4 लाख रुपये घेतलेला आहे। तर आणखी पीक याच्या शेतामध्ये यायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। मात्र आता कुठली हार न मानता अशा प्रकारचा भाजीपाला जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये टाकला तर नक्की याचा फायदा शेतकऱ्यांना होईल असं सुद्धा या ठिकाणी शेतकरी श्याम सुंदरवार यांच्याकडनं सांगण्यात येत आहे। खरंच येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा भाजीपाला जर शेतामध्ये टाकला तर नक्की याचा फायदा आपल्याला होताना शेतकऱ्यांना दिसत आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, गुंज, महागाव, यवतमाळ। शेतीमालाला योग्य दर मिळावा यासाठी शासनाकडून हमीभाव जाहीर केले जातात। यानुसार हंगामात खरेदीची प्रक्रिया राबवली जाते। या वर्षात हमीभावाने सुरू केलेल्या खरेदीत मूग, उडीद या मुहूर्तालाही वेळ मिळाला नाही। सोयाबीनचीही जेमतेम 7,000 क्विंटलपर्यंत खरेदी पोहोचले। अकोल्यातील बाजारात सोयाबीनचा दर 4,000 पर्यंत घसरल्याने हमीभाव खरेदी केंद्र पूर्ववत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होती। केंद्र सरकार म्हणते की नाही नाफेड चालू करून काय करणार आहे? काहीच होऊ शकत नाही। नाफेड 4600 भाव आम्हाला परवडत नाही। कापसाचे भाव 8,000 रुपये 7,000 रुपये भाव होतात। 10,000 रुपये मागच्या वर्षी भाव होते। आता कास्तकारात ते बी कापसाचा प्रॉब्लेमच झाला ना। ते नाफेड चालू करू, ते खरेदी करू, पण काही फायदा नाही ना। तर आमचं म्हणणं आहे की बा तुम्ही नाफेड चालू केल्यापेक्षा केंद्र सरकारने सांगा की सोयाबीनला भाव वाढा आणि म्हणजे जो काय मार्केट याचा भाव आहे कास्तकार त्याला भाव वाढा आणि परवड। संगमनेर तालुक्यात उन्हाळ्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळे सर्वांनी पाणी जपून वापरा असं आवाहन पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल नागरे यांनी केले। यंदाच्या हंगामात अत्यंत अल्प पाऊस झाल्यामुळे बागायत पट्ट्या सुद्धा पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते असंही गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितलंय। पाझर तलाव, ओढे, नाले इथे कुठे शेतीसाठी पाण्याच्या मोटरी टाकल्या असतील तरी पाणी जपून वापरा असं आवाहन त्यांनी केलं। जलजीवनची जिल्हा परिषदच्या मार्फत 72 कामं तालुक्यामध्ये सुरू आहेत आणि साधारणपणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत 25 कामं सुरू आहेत। तर ती कामं खूप छान पद्धतीने प्रगतीपथावर आहेत। काही टँकर केवळ जलजीवनची कामं पूर्ण झाल्यामुळे आज रोजी टळलेले आहेत। उदाहरणार्थ मोधळवाडी, पिंपळगाव धिप्याच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गतची मोधळवाडी इथे दरवर्षी टँकर लागायचा, परंतु आपलं जलजीवनच्या कामानंतर तिथे आज रोजी टँकर आपल्याला द्यावा लागणार नाही। जलजीवनच्या कामामुळे निश्चितपणे टँकर कमी होण्यास मदत झालेली आहे। पिण्याच्या पाण्याची लोकांना नळाद्वारे आपण निश्चितपणे लवकरात लवकर सर्व योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार।
वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकाला पर्याय म्हणून संत्रा फळझाडांची लागवड केली। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर, मालेगाव, मानोरा, रिसोड, कारंजा आणि वाशिम या 6 तालुक्यात 10,566 हेक्टरवर संत्रा फळबागा लावण्यात आल्या। यातील सर्वाधिक 373 हेक्टर क्षेत्र हा मंगरुळपीर तालुक्यात, तर सर्वात कमी 796 हेक्टर क्षेत्र वाशिम तालुक्यात आहे। यावर्षी मात्र जून जुलै या महिन्यात पाऊस कमी पडल्यानं आणि त्यानंतर नोव्हेंबर अखेर अवकाळी पाऊस पडल्यानं केवळ 30 ते 40% संत्रा ह्या झाडांना मृत बहाराची संत्रा फळ लागलेत। या मृग बहाराच्या संत्रा उत्पादनामधून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असते, मात्र यावर्षी मृग बहारानं शेतकऱ्यांच्या अपेक्षावर पाणी फिरलं। व्यापारी तर येऊनच ना बघितलं, नाही तर ज्यावेळेस फुलकळी असते त्यावेळेसच या झाडांचं म्हणजे विक्री होऊन जाते। 30% ॲडव्हान्स देऊन मला ते बुक करतात, पण यावेळेस फुटलेच नाही। आणखीन सुद्धा आता या साईजचा मळा होऊन सुद्धा व्यापारी फिरकले सुद्धा नाही, कारण त्यांना माहिती लेट झाल्यामुळे पाण्याची कमतरता पडणार उन्हाळ्यात, त्याच्यामुळं व्यापारी फिरकत नाहीत। म्हणजे तुम्हाला दुहेरी आर्थिक संकट आलेलंच आहे, भरपूर नुकसान झालेलं आहे यावेळेस। कोयना धरणावरील शिवसागर जलाशयावर जावळी तालुक्यातील मौजे मुनावळे इथे जागतिक दर्जाचं जलपर्यटन विकसित करण्याच्या कामाला शासनाने मंजुरी दिली। यासाठी 45 कोटी 38 लाख रुपये मंजूर झाले। जिल्ह्यात जलपर्यटन विकासासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला होता। त्यांच्या या पाठपुराव्याला यश आलं। कोयना धरण, शिवसागर जलाशय यावर जावळी तालुक्यातील मुनावळे इथे जागतिक दर्जाचं जलपर्यटन विकसित करण्याबाबत प्रकल्पाला मान्यता दिली। जळगाव जिल्ह्यात रब्बी हंगामात यावर्षी मोठ्या प्रमाणात गव्हाची लागवड करण्यात आली। जिल्ह्यातील गहू लागवडीचे क्षेत्र मागील वर्षापेक्षा वाढले, तर गेल्या महिन्यात जिल्ह्याचे तापमान 10 अंशाच्या खाली गेले होते, त्यामुळे गव्हाच्या पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले होते। पोषक वातावरणामुळे गव्हाच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांमध्ये काहीसं समाधान व्यक्त केलं जातं। सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्यासह टोमॅटोची आवक वाढली। सोलापूरच्या बाजारात दोडक्यासह टोमॅटोला चांगला भाव मिळतो। सरासरी दोडक्याची रोज 10 ते 20 क्विंटल पर्यंत आवक होते, तर टोमॅटोची आवक 200 ते 300 क्विंटल होते। याचाच आढावा घेतलाय आमचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तारे। उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडका असेल, टमाटा असेल, याची आवक जी आहे ते सरासरी होताना दिसत आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे आहे तो दोडका जो आहे ते 10 ते 20 क्विंटल दोडका जो आहे तो दररोज सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत आहे। त्याचबरोबर टमाटो देखील जे आहे तो 200 ते 300 क्विंटल टमाटो जो आहे तो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत आहे। टमाटोला साधारणपणे किलोला 20 ते 25 रुपये भाव जो आहे तो या ठिकाणी मिळत आहे। त्याचबरोबर दोडक्याला देखील जो आहे तो चांगला भाव मिळत आहे। त्यामुळे टमाटो आणि दोडका उत्पादक असलेल्या शेतकऱ्यांना जो आहे तो सरासरी चांगला भाव जो आहे तो सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून मिळत आहे। त्यामुळे चांगल्या प्रमाणात आवक देखील जे आहे ते बाजारामध्ये जे आहे ते टमाटोच्या आणि दोडक्याची होताना आपल्याला दिसत आहे। कॅमेरामन तौशिफसह मी वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा लोकशाही मराठी। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।